नमस्कार, मी शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे स्वागत करतो आहे. ध्यान करूया, पुढे जाऊया. अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ॐ श्रीपरमात्मने नमः. अथ पञ्चमोऽध्यायः. अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. श्रीभगवानुवाच सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. साङ्ख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः न त्वेवाहं एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलं यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन्. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. काल 9व्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे. त्याआधी आपल्याला अर्थ बघायचा आहे कालच्या 8 श्लोकांचा. 5व्या अध्यायाची सुरुवात. अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णांना, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मला कुठल्याही कर्मबंधन, मी कुठल्याही कर्तव्य बंधनाला बांधील नाही आहे, मला कुठलंही कर्मबंधन लागू होत नाही, मी त्या सर्वांच्या पार आहे. एकीकडे असं म्हणतात आणि दुसरीकडे श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ आहे. मग अर्जुन म्हणतो, एक काहीतरी मला माझं कल्याणकारक जे असेल ती मला एक गोष्ट तुम्ही सांगा. श्री भगवान म्हणतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. आपण बघितलं होतं कल्याणाचे प्रत्येक मार्ग श्रीकृष्णांनी सांगितलेत. कोणाला कुठला मार्ग धरून चालायचा आहे हे प्रत्येकजण आपापलं ठरवू शकतो, परंतु दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यात सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. आता इथे कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन गोष्टींचं आपण कंपॅरिझन म्हणू शकतो चाललं आहे. तर त्यात श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोग हा साधण्यास सोपा आहे आणि तो सोपा असूनही तो तीच प्राप्ती घडवून देतो जी प्राप्ती आपल्याला कर्मसन्यासाने मिळते. त्यामुळे कर्मयोग हा श्रेष्ठ समजावा, तो श्रेष्ठ आहे. 3रा श्लोक बघतोय. हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधातून मुक्त होतो. म्हणजे तो या प्रपंचात रममाण नाही म्हणता येणार, या प्रपंचातून सर्व कर्तव्य कर्म पार पाडणारा असाही एक पुरुष असला तरीही जर त्याच्या मनात कोणाप्रती द्वेष नसेल, तो कशाचीही अपेक्षा करत नसेल, तर असा कर्मयोगी मनुष्यसुद्धा संन्यासी समजावा. श्रीकृष्ण म्हणतात. 4था श्लोक बघतोय. वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात.
पंडित नव्हेत, कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. आपण याआधी बघितलेलं आहे. सर्व फक्त मार्ग आहेत एका ब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे हे सर्व मार्ग आहेत. त्याची पोहोचण्याची जागा ही एकमेवच आहे. परंतु काही लोक संन्यास आणि कर्मयोग हा वेगवेगळा समजतात. ते एकच फळ देणारे नाहीत असं समजतात. पण पंडित लोक असं अजिबात समजत नाहीत, कारण दोन्हीपैकी एकाच ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला, एकाच मार्गावर चालत असलेला पुरुषही त्याच ठिकाणी पोहोचणार आहे. 5वा श्लोक बघतोय. ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो, म्हणजेच तोच खऱ्या अर्थाने जाणू शकतो, ज्याला हे कळतं की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्हीही परस्पर संबंधित आहेत. ते एकाच मार्गावर, एकाच ध्येयावर नेऊन ठेवणारे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. 6वा श्लोक. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे, आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. आता कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होत नाही. आपण कर्म करताना कोणालाही अहंकारही येऊ शकतो, किंवा तो येतच असतो मनुष्याला की हो हे कर्म मी केलं, मी असं करत असतो, मीपणा हा वारंवार तिथे येत असतो. परंतु भगवत स्वरूपाचे चिंतन करणार आहे, माझं नाही हे भगवंताचं आहे, या गोष्टीचं जो वारंवार चिंतन करणारा असतो तो कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. 7वा श्लोक. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. ज्याचे सर्व इंद्रिय ताब्यात आहेत, जो सर्व प्राण्यांना आत्मरूप परमात्म्याचाच आत्मा आहे असं समजतो, तो नेहमी या कर्मयोग करूनही या सर्व गोष्टींपासून तो अलिप्त राहतो. त्यानंतर 8वा श्लोक दिलेला आहे. सांख्ययोगी. आपण 8वा आणि 9वा सोबत बघूयात, ते एकमेकांशी संबंधित श्लोक आहेत. 9वा श्लोक पुढे जाऊयात. प्रलपन् विसृजन् गृह्णन्. प्रलपन् विसृजन् गृह्णन्. प्रलपन् विसृजन् गृह्णन्. प्रलपन् विसृजन् गृह्णन्. नुन्मिषन् निमिषन्नपि. नुन्मिषन् निमिषन्नपि. नुन्मिषन् निमिषन्नपि. बघा, आपण एकदा पुन्हा कालसारखं एकदा लिहून समजून घेऊ. हे माझी स्क्रीन दिसते सर्वांना? माझी स्क्रीन दिसते आपल्याला? प्रलपन्वी सृजन सृजन गृह्णन्. नुन्मिषन्.
प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिषन निमिष नुन्मिषन आपल्याला नचं उच्चारण इथे करायचं आहे. नुन्मिषन निमिषन नपी. प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिषन निमिषन्नपि. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् वर्तन्त इति धारयन्. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. प्रलपन विसृजन गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. प्रलपन विसृजन गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. प्रलपन विसृजन गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि. इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. आठव्या आणि 9व्या श्लोकाचा अर्थ बघूया. श्रीकृष्ण सांगतायत, सांख्ययोगी तत्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, जे आपण बघितलं ना, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन, म्हणजेच पश्यन पाहत असता, शृण्वन ऐकत असता, स्पृशन म्हणजे स्पर्श करीत असता, जिघ्रन म्हणजे घ्राण वास घेणे, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असता ही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निःसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. म्हणजे आपली प्रत्येक कृती ही आपण न करता ही प्रकृतीच्या गुणांनी आपल्याकडून करून घेतलेली आहे, परमेश्वर आपल्याकडून करून घेत आहे आणि आपण आपल्या अंतरंगात किंवा आपल्या तत्व जे आपण ब्रह्मात असं म्हणू शकतो त्यात रममाण व्हायचं आहे आणि हे सर्व कार्य आपण करत नाही आहेत असाच समज आपल्याला ठेवायचा आहे. 10वा श्लोक बघूया. ब्रह्मण्याधाय कर्माणि ब्रह्मण्याधाय कर्माणि ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः संगं त्यक्त्वा करोति यः संगं त्यक्त्वा करोति यः
ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन लिप्यते न स पापेन लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा पद्मपत्रमिवाम्भसा लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् अकराव्या श्लोकाकडे वळतोय आपण. कायेन मनसा बुद्ध्या कायेन मनसा बुद्ध्या कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि 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 कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये संगं त्यक्त्वात्मशुद्धये संगं त्यक्त्वात्मशुद्धये
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् 12वा श्लोक बघतोय आपण. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा युक्तः कर्मफलं त्यक्त्वा युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति निष्ठिकीम्. अयुक्तः कामकारेण अयुक्तः कामकारेण अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते फले सक्तो निबध्यते. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्। अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्। अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। ब्रह्मण्यादाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। तेरावा श्लोक बघतोय आपण। सर्वकर्माणि मनसा सर्वकर्माणि मनसा सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी सन्न्यस्यास्ते सुखं वशी। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देहि नवद्वारे पुरे देहि नवद्वारे पुरे देहि। नैव कुर्वन्न कारयन् नैव कुर्वन्न कारयन् नैव कुर्वन्न कारयन्। नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी
नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। चौदावा श्लोक बघतोय आपण। न कर्तृत्वं न कर्माणि न कर्तृत्वं न कर्माणि न कर्तृत्वं न कर्माणि न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः लोकस्य सृजति प्रभुः। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफलसंयोगं न कर्मफलसंयोगं न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते स्वभावस्तु प्रवर्तते स्वभावस्तु प्रवर्तते। न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी न वद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। आपण 15वा श्लोक बघतोय। नादत्ते कस्यचित् पापं नादत्ते कस्यचित् पापं नादत्ते कस्यचित् पापं नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः न चैव सुकृतं विभुः न चैव सुकृतं विभुः। न चैव सुकृतं विभुः नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः। अज्ञानेनावृतं ज्ञानम् अज्ञानेनावृतं ज्ञानम् अज्ञानेनावृतं ज्ञानम्
तेन मुह्यन्ति जन्तवः तेन मुह्यन्ति जन्तवः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः न दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः न दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् 16वा श्लोक बघतोय आपण. ज्ञानेन तु तदज्ञानम् ज्ञानेन तु तदज्ञानम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषान्नाशितमात्मनः येषान्नाशितमात्मनः ज्ञानेन तु तदज्ञानम् येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम्
तेषामादित्यवज् ज्ञानम् बघा हा शब्द पुन्हा बघतोय आपण. सर्वांना दिसत असेल स्क्रीन माझी. असं समजायचं आहे हा वज वेगळा आहे आणि ज्ञानम. तेषामादित्यवज्ञानम 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 प्रकाशयति तत्परम् प्रकाशयति तत्परम् तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति भारत प्रकाशयति तत्परम् तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः तदज्ञानै येषाम पुढे य असल्यामुळे आपल्याला अनुस्वाराचा उच्चार य मध्येच घ्यावा लागणार है ना. पुन्हा म्हणतो एकदा. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। पश्य प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। एकोणतीस श्लोकांचा हा अध्याय आहे। आज आपले 16 श्लोकांपर्यंत आपण आलेलो आहोत। ठीक आहे, जे कठीण उच्चारण आहे त्या श्लोकातले जो 7वा 8वा श्लोक आहे ते दोन्ही 8वा आणि 9वा जो काल घेतला होता आणि आज दोन्ही श्लोक कठीण आहे, त्यामुळे त्याही श्लोकांचा आपल्याला जास्त सराव करायचा आहे। इतर सर्व श्लोकांचा दररोजप्रमाणे आपण ठरल्याप्रमाणे सराव करणार आहोत। मागचे 4ही अध्याय कृपा करून ते न विसरता रोज न चुकता आपण म्हणा, नाहीतर एकदा सराव गेला तर ते पुन्हा आपल्याला म्हणता येणार नाहीत। आज 8 श्लोकांवर आपण थांबणार आहोत। बाकीचे पुढचे श्लोक उद्याच्या वर्गात बघूया। धन्यवाद।